आज तुम्ही आणि मी कोणाचं ऐकून आम्ही आमचं जीवन जगत आहे? मी बऱ्याच वेळेस ही गोष्ट मी सांगत असतो की ते म्हणजे की आमचं जीवन आम्ही कोणाच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही चालत आहे. ठीक आहे की आम्ही माणसाचं ऐकत नाही आहे, पण देवाचं तर आम्ही ऐकत आहे का? देव आम्हाला जे काय सांगत आहे ते तर आम्ही कमीत कमी ऐकत आहे का आम्ही त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही करत नाही आहे? हे आम्हाला थोडंसं तपासून बघणं आम्हाला गरजेचं आहे. आम्ही दुष्ट लोकांच्या बरोबर आम्ही आमची संगत आम्ही करू शकत नाही. आम्ही बऱ्याच वेळेस आमच्या जीवनामध्ये जे लोक दुष्कर्मी आहेत, दुष्कर्मी म्हणजे काय की जे लोक देवाला न मानणारे आहेत, देवाच्या वचनाप्रमाणे न चालणारे आहेत, देवाच्या विरोधामध्ये चालणारे आहेत, अशा लोकांच्या बरोबर आम्ही संबंध ठेवला नाही पाहिजे. आम्ही ज्याच्या बरोबर आम्ही राहतो, आम्ही ज्याच्या बरोबर उठतो बसतो त्याचं जीवन आम्हाला बघणं गरजेचं आहे. आपल्याला प्रत्येकाला माहित आहे की मराठीमध्ये म्हण आहे की ते म्हणजे की संगत का असर काय आहे, ढवळ्याजवळ पोवळ्या बांधला तर वाण नाही तर गुण लागणारच आहे. आम्ही आज कोणाच्या बरोबर आम्ही राहत आहे? देव आम्हाला शिकवत आहे ते म्हणजे की आम्ही कॉम्प्रोमाइज केलं नाही पाहिजे. का तर आम्ही जोपर्यंत आम्ही विदाऊट कॉम्प्रोमाइजमध्ये आम्ही चालणार आहे तोपर्यंत आम्हाला जड अन्न खाता येणार नाही, आमच्यामध्ये मॅच्युरिटी येऊ शकणार नाही. याकोबाचा 4 अध्याय 4 वचन, जगाशी मैत्री ही देवाबरोबरचं वैर आहे. जगाशी मैत्री. आता आम्ही बघितलं की जगामध्ये काय आहे? देहाची वासना आहे, डोळ्याची वासना आहे आणि संसाराची पुरुषार्थी आहे. आज आम्हाला हे बघायचं आहे की ह्या जगिक गोष्टींबरोबर आमची मैत्री आहे का? अशा प्रकारच्या मित्रांबरोबर आम्ही उठतो बसतो का? मी बऱ्याच वेळेस माझ्या जीवनाबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे की माझ्याकडे आज मित्र असून सुद्धा मी बऱ्याच माझ्या मित्रांच्या बरोबर मी उठत बसत नाही आहे. कारण का? ज्यावेळेस आम्ही त्यांच्या बरोबर येतो त्यावेळेस आम्ही हळूहळू कॉम्प्रोमाइज करायला सुरुवात करतो आणि देव जो आहे तो आम्हाला अशा गोष्टी करू देत नाही. म्हणून देवाचं वचन आम्हाला म्हणतं की आम्हाला ह्या जगाशी मैत्री करायची नाही. आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला देवाशी मैत्री करायची. कारण जगाची मैत्री ही देवाबरोबरचं वैर आहे. वैर याचा अर्थ लक्षात ठेवा, म्हणजे देवाबरोबर झगडणं, देवाबरोबर लढणं, देवाच्या विरोधामध्ये जाणं. आणि जर आम्ही देवाच्या विरोधामध्ये उभा राहत असेल आणि आम्हाला जर वाटत असेल की देव आम्हाला आशीर्वाद देईल, देव आमचं चांगलं करेल, तर हा आमचा गैरसमज आहे. कारण आम्ही आमच्या वैऱ्याला सुद्धा आम्ही कधी मदत करत नाही. मग तुम्हाला काय वाटतं की देव आम्हाला अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही जाणून बुजून पाप जर करत असेल, त्याच्या विरोधामध्ये जर राहत असेल, तर देव आम्हाला मदत करेल काय? आम्हाला त्या मॅच्युरिटीकडे, त्या परिपक्वतेकडे आम्हाला जायचं आहे. प्रकटीकरण याचा 18 अध्याय आणि त्याचं 4 वचन. आणि मी आकाशातून आलेली दुसरी एक वाणी ऐकली, ती म्हणाली, अहो माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापाचे वाटेकरी होऊ नये आणि तिच्या पीडांतले काही तुमच्यावर येऊ नये म्हणून तिच्यामधून निघा. काय म्हणत आहे या ठिकाणी? प्रकटीकरणामध्ये म्हणत आहे, आम्हाला देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की अहो माझ्या लोकांनो, आज तुम्ही आणि मी देवाचे लोक आहे. आणि जर तुम्ही देवाचे लोक आहे तर देव आम्हाला म्हणत आहे की तुम्ही तिच्या पापाचे वाटेकरी होऊ नका. आज आम्हाला बघितलं पाहिजे की आम्ही कोणाकोणाच्या पापाचा आम्ही वाटेकरी झालेला आहे. इथं असं म्हटलेलं आहे की तिच्या पीडातले काही तुमच्यावर येऊ नये म्हणून तिच्यामधून निघा. जर तो कष्ट असेल, तो शापित असेल, तर त्याच्यावर येणारा जो शाप आहे त्या शापाचं तुम्ही भागीदार बनणार आहे. हे मी सांगतो, मी सांगत नाही आहे, हे देवाचं वचन सांगत आहे. तुम्ही म्हणणार की असं काय नसतंय, हे असं काय नसतंय का? असं मला माहित नाही, पण देवाचं वचन असं म्हणतं की ते तुमच्यावर येऊ नये म्हणून तुम्ही वेगळं व्हा. आज बरेच लोक म्हणतात की त्याचं कर्म त्याच्याबरोबर, देव त्याला बघून घेणार आहे, मला काय करायचंय, माझं मी तर व्यवस्थित आहे ना. देव म्हणतो नाही, अशा लोकांच्या बरोबर तुम्हाला नाही राहायचं, तुम्हाला त्यांच्यापासून लांब राहायचं आहे. कारण त्यांच्यावर येणारी जी पीडा जी आहे ती तुमच्यावर येण्याची शक्यता असते. गेल्या वर्षी
एक व्यक्ती, ख्रिश्चन व्यक्ती आपल्या मित्रांबरोबर एका मित्राच्या फंक्शन पार्टीला तो गेला होता आणि त्या ठिकाणी तो गेलेला असताना त्या ठिकाणी ती पार्टी त्यांची झाली, प्रोग्राम झाला, सगळं झालं आणि तो मित्राबरोबर तो येत होता. रस्त्यामध्ये एका मित्राचं शेत होतं त्या ठिकाणी आणि त्या शेतामध्ये एक शेततळं होतं आणि त्या शेततळ्यामध्ये त्याचे मित्र म्हटले की चला आपण जाऊन त्या ठिकाणी काय करूया, पोहूया त्या शेततळ्यामध्ये. तो पण तयार झाला आणि ते सगळे पाण्यामध्ये उतरले आणि सगळे पाण्यामध्ये उतरले. त्या शेततळ्यामध्ये ते पोहायला लागले. सगळेजण व्यवस्थित होते. हा त्या तळ्यामध्ये पडून बुडून मेला. पीडा आमच्या जीवनामध्ये कशी काम करते आमच्या लक्षात येत नाही की ज्यावेळेस आम्ही अशा चुकीच्या लोकांच्या बरोबर ज्यावेळेस आम्ही जातो, आमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स यायला लागतात, समस्या यायला लागते. आज आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, देवाचं वचन आम्हाला सांगतं की ते म्हणजे तुम्ही त्यांच्याबरोबर सहभागी होऊ नका, त्याच्यातून तुम्ही बाहेर या. आता तुम्हाला ती गोष्ट सोडून द्यायची.